विज्ञान प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या विज्ञान विषयाच्या वर्गामध्ये स्वागत आहे. आपण काल विद्युतधारेवरचे काही न्यूमरिकल्स पाहत होतो. आता एक आणखी न्यूमरिकल आला होता. एक्झाम इयर आठवत नाही आहे, पण राज्यसेवेलाच होता. प्रश्न असा होता की घरगुती वीज वापराचा जो युनिट असते, म्हणजे एक युनिट हे किती जूल ऊर्जेच्या ऊर्जा असते. क्वेश्चन काय आहे? आपण जेव्हा म्हणतो की आमच्याकडे एवढी इलेक्ट्रिसिटी जळली, आणि इलेक्ट्रिसिटी आपण मोजतो कशामध्ये? युनिट्समध्ये. तुम्हाला हे माहीत असेल की आपल्याकडे बिल जो येतो तो युनिट्समध्ये येतो, है ना? आपण युनिट म्हणतो नेहमी. हा एक्झॅक्टली हा एक युनिट काय? तर हा जो युनिट आहे, पहिली गोष्ट लक्षात घ्या की ही जे आपण युनिट म्हणतो विद्युतधारेला जे मोजतो, तर हा युनिट पुष्कळदा आपण कसं इमॅजिन करतो? काही विद्यार्थ्यांचं मिसकन्सेप्शन कसं आहे की याला युनिटला करंट समजतं. युनिट म्हणजे काय समजतं? करंट. करंट मीन्स व्हॉट? त्यांना वाटते की आपल्या घरी जी इलेक्ट्रिक करंट येते त्याच्याबद्दल बोललंय, है ना? तर जर करंट असेल, युनिट म्हणजे करंट असेल, तर त्याचं एकक काय? ॲम्पियर आहे, है ना? ॲम्पियर आहे असं पुष्कळांना वाटतं. काहींना वाटते की आपल्याला इलेक्ट्रिक पॉवर येतो म्हणजे शक्ती. एमएससीबी आपल्याला इलेक्ट्रिसिटी पाठवते, म्हणजे एक शक्ती पाठवते, है ना? शक्ती, पॉवर, शक्ती. तर जर पॉवर असेल तर त्याचं एकक काय राहील? वॅट राहील. म्हणजे काय वाटतं विद्यार्थ्यांना की युनिट म्हणजे काय? वॅट. पण विद्यार्थ्यांनो, ॲक्च्युअली आपल्याला जो युनिट येते ते युनिट म्हणजे इट्स नथिंग बट ते आहे एनर्जी. एनर्जी म्हणजे काय? ऊर्जा. ऊर्जा, ठीक आहे. आता ती जी ऊर्जा आहे, तर ती ऊर्जा आहे, त्याचं युनिट आपण स्पेशली काय वापरतो? किलो वॅट आवर. किलो वॅट आवर हा एकक म्हणजेच आपलं काय असते? युनिट असते. किलो वॅट आवर. आता तुम्ही म्हणाल आपल्याला ऊर्जा कशी शिकवली? ऊर्जा मी तुम्हाला काय सांगितलंय? ऊर्जा म्हणजे काय? ऊर्जेचं एकक असते जूल. ऊर्जेचं एकक काय असते? जूल. मग इथे तर जूल दिसत नाहीये. इथे काही जूल वगैरे, इथे वॅट दिसतोय, आवर दिसतोय, तर जूल दिसत नाहीये. मग हा कसा युनिट? एनर्जीचा युनिट झाला, ऊर्जेचा युनिट झाला. तर विद्यार्थ्यांना ते सोपं आहे, इझी आहे ते समजायला गेलं तर. हा किलोचा अर्थ काय होतो? 1000 होतो. वॅट म्हणजे ऍक्च्युली काय होते? वॅट कशाचं युनिट आहे? पॉवरचं युनिट आहे, शक्तीचं युनिट आहे. जर पॉवरचं युनिट वॅट आहे, तर पॉवर काय असते? पॉवरला आपण कसं घेतलं होतं? तुम्हाला आठवत असेल, शक्तीचा फॉर्म्युला कसा होता? वर्क अपॉन टाइम, असंच होतं ना? वर्कचं युनिट काय होतं? जूल. आणि टाइमचं युनिट काय होतं विद्यार्थ्यांनो? सेकंड. म्हणजे वॅट. अच्छा, या जूल पर सेकंडलाच आपण वॅट म्हणत होतो. तुम्हाला आठवत असेल, मी हे शिकवलेलं आहे तुम्हाला. जूल पर सेकंड म्हणजेच काय होते? वॅट होते. तर या वॅटच्या जागी जर मी जूल पर सेकंड टाकलो, ओके. अच्छा, तास. अवरचं युनिट काय? तर अवरचं युनिट अवरचं युनिट नाही म्हणायला पाहिजे. अवरला आपण सेकंडमध्ये मांडू शकतो का? तर नक्की मांडू शकतो, है ना? अवरला 3600 सेकंड्स लिहू शकतो आपण. तर हा सेकंड कपेल, आणि ते फक्त एकक काय होईल? जूल. इनडायरेक्टली जूल आला म्हणजे तेच तो ऊर्जेचा एकक आहे ना? तर आपल्याला जो युनिटमध्ये बिल पाठवलं जातं विद्यार्थ्यांनो, तो युनिट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे, ते ऊर्जेचं एकक आहे. ऊर्जा म्हणजे आपल्याला विद्युत ऊर्जा मिळते, आणि त्या विद्युत ऊर्जेने आपण घरी वेगवेगळे कार्य करून घेतो. घरी म्हणजे अप्लायन्सेस आपले जे असतात ना घरगुती वापरणीचे, त्या अप्लायन्सेसद्वारे आपण काय करतो? त्या ऊर्जेद्वारे काम करून घेतो. जर त्या ऊर्जेला आपण सेकंडमध्ये ट्रान्सफर केलं, म्हणजे टाईमच्या संदर्भात सांगितलं, तर ते ऑटोमॅटिक काय होऊन जाते? शक्ती होऊन जाते, म्हणजे पॉवर होते. जसं आपण म्हणतो 60 वॅटचा बल्ब आहे, 23 वॅटचा LED आहे, एक्सेट्रा जे आपण म्हणतो ना, तर ते सगळं वॅटेजमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे ऊर्जा आपण पॉवरच्या संदर्भात सांगतो, म्हणजे त्याला टाईमच्या
बंधनात बांधून आपण त्याला शक्तीमध्ये सांगतो. तर पहिला एक कन्सेप्शन दूर करा, मिसकन्सेप्शन सॉरी, की युनिट विद्युत एकक जे असते ते करंटसाठी नसते, ते पॉवरसाठी नसते, ते ऊर्जेसाठी असते. त्याचं ॲक्च्युअल युनिट आहे किलोवॅट आवर. किलोवॅट आवर. तर स्टुडंट्स, पहिले हा कन्सेप्ट क्लिअर झाला का, की विद्युत एकक म्हणजे युनिट, इलेक्ट्रिसिटीचं जे युनिट असते आपल्याला जे बिलमध्ये दिसते ते दुसरं तिसरं असून ऊर्जा आहे. हे कळला? एकदा रिप्लाय करा येस नो स्टुडंट्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कोणाला काही डाऊट नाही आहे? तुम्ही प्रश्न असे रॅन्डमली विचारू शकता, कारण आता माझ्यासमोर तुमचे प्रश्न डायरेक्टली दिसू शकतात. तर तुम्ही केव्हाही प्रश्न टाकला तर मी त्याला उत्तर देऊ शकेल. ओके. आता परीक्षेत प्रश्न असा होता की एक युनिट म्हणजे किती जूल. सरळ सरळ प्रश्न इथे दिसेल की आपल्याला एक युनिट खर्च केला तर आपल्याला ऊर्जा ओळखतो कशी आपण? जूलच्या माध्यमातून ओळखतो, है ना. जसं मी तुम्हाला म्हटलं की एक व्यक्ती आहे, त्याचं तो खूप भारी आहे, वजनाने तो खूप भारी आहे. तर तुम्हाला तो भारी वर्ड म्हणजे समजला का? भारी वर्डचं तुम्ही आन्सर नाही देऊ शकत, तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. तुम्हाला कशात तरी सांगावं लागेल मला की अरे त्याचं वजन 100 किलो आहे. आता तुमच्या डोक्यात एक पिक्चर तयार झाला की येस 100 किलो म्हणजे काय होतं, है ना. जसं मी म्हटलं की मी माझ्या म्हणजे काय माझ्या नेटिव्ह ठिकाणी गेलो, म्हणजे माझ्या होमटाऊनमध्ये गेलो आणि माझं होमटाऊन फार लांब आहे. तर लांब आहे म्हणजे हा कन्सेप्ट तुम्हाला कळेल नाही, लांब म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणताय. तर अशा वेळेस जेव्हा मी सांगेन तुम्हाला की ते 50 किलोमीटर आहे, तर मग तुमच्या लक्षात येईल की इतका डिस्टन्स होतो. म्हणजे आपल्याला जेव्हा काही विशिष्ट गोष्ट सांगायची असते आणि त्याला आपण एका विशिष्ट एककात सांगतो, जो एकक आपल्याला समजून येईल, तर तो मग पिक्चर क्लिअर करून देतो. आता जसं तुम्ही बघा, आपण म्हणतो उन्हाळ्यात आपण खूप विद्युत ऊर्जेचा वापर करतो. किती करतो? तर कसं सांगते MSEB की तुम्ही युनिट्स एवढे खर्च केले. हिवाळ्यात कमी युनिट्स खर्च होतात, उन्हाळ्यात बघितलं तर युनिट्स जास्ती खर्च होतात. मग प्रश्न हा येते की हा युनिट म्हणजे काय? युनिट म्हणजे मी किती ऊर्जा खर्च केली. त्या ऊर्जाला आपण जेव्हा जूलच्या बाबतीत सांगितलं तर पिक्चर क्लिअर होते, पण हा युनिटच्या बाबतीत सांगितलं तर आपल्याला पिक्चर क्लिअर होते. तर आता आपण तेच करूया की एक युनिट जर विद्युत ऊर्जा खर्च होते तर ती जूलच्या संदर्भात किती असते. ती जूलच्या संदर्भात किती असते ते आपण पाहू. बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला माहिती आहे 1 वॅट म्हणजे काय होते? 1 जूल पर सेकंड होते. हे तर माहिती आहे आपल्याला, है ना. 1 वॅट म्हणजे 1 जूल पर सेकंड होते. ठीक आहे. आता याला काय करू आपण? दोन्हीकडे 1000ने गुणून टाकू. म्हणजे मी इकडे 1000ने गुणलं, कशाला? 1 वॅटला, आणि इकडे सुद्धा 1000ने गुणलं. ठीक आहे. काय केलं? 1000ने दोन्ही साईडला गुणून टाकलं. करू शकतो असं. तर गणितीय समीकरणाच्या भाषेमध्ये आपण दोन्ही बाजूला समान क्रिया करू शकतो, है ना. इथे 1000ने गुणलं. आता 1000चा अर्थ काय होतो? 1000चा अर्थ होतो किलो. 1000 मीन्स किलो होतो. तर मी इथे लिहितो 1 किलो वॅट. 1000 वॅट झालं ना, म्हणजेच काय झालं? 1 किलो वॅट झालं. इथे याला असंच राहू द्या, 1000 गुणिला जूल पर सेकंड. हा एक थोडासा नाही लिहिला, 1000 गुणिला 1 म्हणजे 1000च झालं असं. इथे हा एक लिहायची गरज नाही, पण असू द्या काही फरक नाही पडत. आता बघा, मला ऊर्जेचं युनिट जे आपण घेतो ना इलेक्ट्रिसिटीचं, ते युनिट आहे. युनिट आता सांगितलं की किलो वॅट असते आणि अवर असते. तर किलो वॅट अवर असते, तर इथे किलो वॅट तयार झालं. आता आम्हाला अवर पाहिजे. अवर कुठे आहे? गुणाकारात आहे. तर आपण काय करू? इथे 1 किलो वॅट याला 1 तासाने गुणू.
इकडे गुणलं 1 तासाने ते इकडे गुणावं लागेल, म्हणजे हे काय होईल 1000 गुणीला सॉरी हे जूल पर सेकंड लिहितो विद्यार्थ्यांनो आणि गुणीला 1 तास लिहितो. इकडे 1 तासाने गुणलं, इकडे 1 तासाने गुणलं. आता दोन्हीकडे 1 तास आहे. आता आम्ही काय करणार की या 1 तासाला म्हणजे या 1 तासाला इथे तर राहू द्या 1 तास, या 1 तासाला सेकंदामध्ये आहे. तर मग इथे होईल 1 किलोवॅट अवर. हे बघा 1 किलोवॅट अवर असं लिहिलं. हा किती होईल तर हा होईल 1000 गुणीला हा जूल पर सेकंड तर आहेच गुणीला 1 तास म्हणजे किती सेकंड्स 3600 सेकंड्स 3600 सेकंड्स. ओके विद्यार्थ्यांनो, आता बघा याला सॉल्व करायचं आहे आपल्याला. इथे हा सेकंड गेला. आता उरलं काय इथे आम्हाला दिसते 3600 आणि 1000 म्हणजे याचा अर्थ काय 36 आणि टोटल किती 0 5 0 हे 2 आणि हे 3 असे टोटल 5 0. अच्छा इथे झालं 1 किलोवॅट अवर. 1 किलोवॅट अवर म्हणजे काय असते ते असते 1 युनिट. हा आहे 1 युनिट. आता इथे युनिट बघा काय होईल जूल. तर 1 किलोवॅट अवर म्हणजेच विद्युत ऊर्जेचं 1 युनिट हे असते 36 लाख जूल. 36 लाख जूल. पण पेपरमध्ये असं नव्हतं. पेपरमध्ये ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडमध्ये होतं. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे कसं इथे 5 शून्य आहे म्हणजे याला असं लिहू शकतो 36 गुणीला 10⁵ जूल असं लिहू शकतो. पण पेपरमध्ये हाही ऑप्शन नव्हता. ऑप्शन आणखी वेगळ्या पद्धतीचा होता. तो कसा होता 3.6 × 10⁶ जूल हा आन्सर होता. तर हा आन्सर आपण आणू शकतो. 36ला 3.6 लिहिलं आणि तो जो 10 याच्यातनं काढला तो इथे 10⁶ मध्ये चालला. तर जेव्हा आपण 1 युनिट ऊर्जा खर्च करतो विद्युत ऊर्जा खर्च करतो म्हणजे ॲक्च्युली आपण 3.6 × 10⁶ जूल एवढी ऊर्जा खर्च करतो. तर हे एका युनिटचं जूलमध्ये कन्व्हर्शन आहे. विद्यार्थ्यांनो समजलं का रिप्लाय करा. हॅव यू अंडरस्टूड एनी क्वेश्चन. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आपल्याला इथे किलो आणायचे कारण 1 युनिट जो होतो ना आपला विद्युत धारेचं विद्युत ऊर्जेचं 1 एकक ते 1 एककला आपण म्हणजे आपण ते युनिट्स म्हणतो ते युनिट्सला आपण बायफर्केट केलं तर त्याच्यामध्ये किलोवॅट अवर असं सांगावं लागतं. युनिटला बायफर्केट केलं ना म्हणजे आपण नाही म्हणत का 50 युनिट जळले तर त्याच्यातला जो 1 युनिट आहे तो 1 युनिट एक्झॅक्टली काय. जसं बघा एक सिंपलशी गोष्ट मी तुम्हाला म्हटलं की 1 न्यूटनचा फोर्स लाव. 1 न्यूटन फोर्स लाव. आता तुम्हाला तर माहिती आहे व्हॉट यू मीन बाय न्यूटन. मी म्हटलं की मी जात असताना त्याने मला धक्का दिला आणि तो धक्का इतका जबरदस्त होता त्याने इतका न्यूटन फोर्स लावला माझ्यावर. आता ज्याला तुम्हाला माहिती आहे न्यूटन काय आहे पण ज्याला माहिती नसेल तू कसं सांगेल. तर त्याला जे समजतं त्या भाषेत आपल्याला सांगावं लागेल. त्याला किलोग्राम समजतं मीटर समजतं सेकंड समजतं है ना. तर त्या भाषेत आपल्याला सांगावं लागेल. तर हे न्यूटन त्याला कळणार नाही कारण हा न्यूटन तर दिलेलं नाव आहे ना. बेसिक जे युनिट्स आहेत फंडामेंटल युनिट्स आहेत त्याच्यामध्ये सांगावं लागेल. तर आपण 1 न्यूटनला काय म्हणतो 1 न्यूटन म्हणजे काय kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हा जो 1 न्यूटन आहे म्हणजे हा 1 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर असतो. हे आपण शिकलो आहे बेसिक क्लासेसमध्ये. तसंच काय होते की जेव्हा आपण म्हणतो की विद्युत ऊर्जेचा आपण 1 युनिट खर्च केला तर 1 युनिट म्हणजे ते आहे काय युनिट. जसं इथे न्यूटन आहे तसं इथे युनिटचा अर्थ काय समजू मी. तर तो युनिट म्हणजे काय त्याला बायफर्केट करून दाखवू आपण. तर बायफर्केट केलं तर किलोवॅट अवर म्हणजे 1 युनिट होते. किलोवॅट अवर. जसं इथे बघा न्यूटनला आपण काय लिहिलं kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. तसंच इथे 1 युनिट म्हणजे किलोवॅट अवर असतं. मग हा जो किलोवॅट अवर आहे हे एक्झॅक्टली काय किलोवॅट अवर म्हटलं तर ठीक आहे
पण हे एक्झॅक्टली काय काय क्वांटिटी बनवते. जसं इथे म्हटलं kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, याला जर मी न्यूटन म्हणतो तर हा न्यूटन आहे कशाचं एकक, तर न्यूटन कशाचं एकक आहे, फोर्सचं. मग आम्ही म्हणतो की किलो वॅट आवर म्हणजे हे एक युनिट आहे, तर हे युनिट आहे कशाचं, तर मग आपण त्याला सॅग्रिगेट केलं तर आपल्याला दिसतं इथे जूल आहे. तर जूल तर मग वर्कचं युनिट आहे किंवा किंवा ऊर्जेचं एकक आहे. तर कार्य तर आपण करणार आहोत ना, विद्युत ऊर्जा आपल्या घरी आल्यावर मग कार्य होईल तिथे, पण त्याच्या अगोदर ऊर्जा तर आली पाहिजे. म्हणजे आपण ॲटोमॅटिकली काय म्हणू की आम्हाला जे MSEB पाठवते ते इलेक्ट्रिक करंट नाही पाठवत, करंट नो डाऊट येते, पण आपल्याला विद्युत ऊर्जा पाठवली जाते. ओके, तर आपल्याला माहीत होतं की इथे किलो वॅट आवर आहे युनिटमध्ये, तर तो किलो आणायचा होता आपल्याला. आणि किलो म्हणजे काय होते तुम्हाला माहिती आहे ना, या तुम्हाला हे तर माहिती असेल की 10चा पॉवर 3 म्हणजे किलो होते, 10चा पॉवर 6 म्हणजे काय होते, मेगा होते ना, 10चा पॉवर 9 म्हणजे काय होते, गीगा होते. हे सगळे लर्न करून ठेवायचे बरं, हे सगळे लर्न करून ठेवायचे, पुस्तकामध्ये आहे ते, यांना विसरायचं नाही. किलो, मेगा, गीगा, इकडे मायक्रो, मिनी मायक्रो है ना, पिको, फॅम्टो वगैरे हे सगळे युनिट्स कन्वर्जन लक्षात ठेवा. तर आपल्याला इथे किलो आणायचं होतं म्हणून 1000 ने बोललो. आणि इकडे आय होप इट अंडरस्टूड. येस, किलो मीन्स 1000. थ्री 3.6 इंटू 10चा पॉवर 3 किलो जूल. बिलकुल बिलकुल बिलकुल. याला आपण असं लिहू शकतो, हेच आपण याला आणखी असं लिहू शकतो, 3.6 इंटू 10 टू द पॉवर 3 इंटू 10 टू द पॉवर 3 जूल. हे जे 6 आहेत पॉवरमध्ये, त्याला 3 केलं. आता 10चा पॉवर 3 म्हणजे काय होते, किलो होते, तर आपण याला असं लिहू शकतो 3.6 इंटू 10 टू द पॉवर 3 हे घेतलं, आणि या 10 टू द पॉवर 3 ला आपण लिहिलं किलो जूल. बिलकुल. तुम्ही याला 3.6 मेगा जूल पण म्हणू शकता, मेगा जूल पण म्हणू शकता, कारण 10 टू द पॉवर 6 मेगा होतो. गॉट इट स्टुडंट्स? बिलकुल बिलकुल, व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके, आता बघा, इतके न्यूमेरिकल्स इनफ आहेत, कारण आतापर्यंत ज्या क्वांटिटीचे न्यूमेरिकल्स विचारले आहेत MPSCच्या परीक्षेमध्ये ते याच रिलेटेड होते, आणि एकदम खूप कॉम्प्लिकेटेड न्यूमेरिकल्स तर विचारले नाहीत आतापर्यंत. आपण ते अपेक्षा ठेवूया की ते विचारतील नाही, आणि ते एक जनरल सायन्सच्या अँगलने नाही विचारतील. खूप कॉम्प्लिकेटेड, अति भयानक लेवलच्या CBSEला किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये ज्या 10वी-12वीचे असतात त्याच्यामध्ये त्यासारखे. आता बघा, हा चॅप्टर ॲक्च्युली संपलेला नाही, हा चॅप्टर ॲक्च्युली संपलेला नाही आहे. याच्यातला काही पार्ट बाकी आहे, जसं इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय, इलेक्ट्रिक जनरेटर म्हणजे काय. तर एक आपण मॅग्नेटिझमच्या चॅप्टर घेणार आहोत. आता एक चॅप्टर सुरू होईल, त्याच्यानंतर मॅग्नेटिझम चॅप्टर घेऊ. तर त्या मॅग्नेटिझमच्या चॅप्टरसोबत मी तुम्हाला त्या 2 गोष्टी समजवेन, इलेक्ट्रिक जनरेटर, एक इलेक्ट्रिक मोटर. ओके, आणखी एक गोष्ट राहिली आहे, ट्रान्सफॉर्मर वगैरे जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत. ओके, तर हे सगळे इन्स्ट्रुमेंट्सच्या बाबतीत मी तुम्हाला एक मिसलेनियसवाला क्लास घेणार आहे. त्याच्यामध्ये डॉपलर्स इफेक्ट, टेंडाल इफेक्ट है ना, हे जे मोठ्या मोठ्या कन्सेप्ट्स आहेत ते आपण एक फायनल जेव्हा क्लास राहील फिजिक्सचा, त्या मिसलेनियस क्लासमध्ये सगळं तुम्हाला सांगणार. ओके, हा चॅप्टर आता आपला इथे हॉल्ट करूया, कारण जे याच्यातले थोडे बहुत कन्सेप्ट आहेत ते मॅग्नेटिझम शिकल्यावर तुम्हाला चांगल्याने कळून येते. तर मॅग्नेटिझमच्या चॅप्टरमध्ये हा चॅप्टर थोडा अधिक थेरॉटिकल पोर्शन पुन्हा व्हिजिट करू. तर आय होप यू अंडरस्टूड व्हॉट आय हॅव सेड. सो इथे आपला हा चॅप्टर हेल्डअप होतो आहे, आणि याच्यानंतर आपण दुसऱ्या एका चॅप्टरवर जाऊ. याच्यातला रिमेनिंग पोर्शन आपण मॅग्नेटिझमच्या चॅप्टरमध्ये घेणार आहोत. चला विद्यार्थ्यांनो, एक रिप्लाय करा, से येस नो, से येस नो. गुड 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 गुड. चल, मग आता आपला जो नेक्स्ट चॅप्टर आहे तो आहे
उष्णता. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो हीट किंवा उष्मा. नेक्स्ट चॅप्टर उष्मा म्हणजे हीट हा आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट टॉपिक ऑफ डिस्कशन इज उष्मा. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये हीट बोलतो. या चॅप्टर मध्ये आपण टेम्परेचर हा कन्सेप्ट सुद्धा काय करू, टेम्परेचर हा कन्सेप्ट सुद्धा डिस्कस करू. ठीक आहे. तर सर्वात प्रथम आपण हे डिस्कस करू की उष्णता म्हणजे एक्झॅक्टली काय होतं. कोणी विचारलं उष्मा म्हणजे हीट, हीट इज व्हॉट. सांगा बरं विद्यार्थ्यांना, रिप्लाय करा. तुम्हाला कोणी हीटला म्हटलं, हीट काय आहे विचारलं, तर एकदम नॉर्मल आन्सर तुम्ही काय रिप्लाय, व्हॉट डू यू मीन बाय हीट. व्हेरी गुड. एकदम स्टार्टिंगचेच आन्सर करेक्ट मिळाले तर फार आनंद होतो. व्हेरी गुड स्टुडंट्स. Vinay and Snehi, yes. Vishakha, all of you have given very correct answers. Okay. याला आपण काय म्हणूया, हीट हे दुसरं तिसरं काय नसून हे काय आहे, एक एनर्जी. म्हणजे मी मराठीत लिहितो ऊर्जा. ऊर्जा. उष्णता हे काही दुसरं नसून एक ऊर्जेचं स्वरूप आहे ना. इट्स अ फॉर्म ऑफ एनर्जी. काय आहे मग, कसं सिद्ध करू की ऊर्जा आहे. तुम्हाला कोणी म्हटलं की एखाद्या गोष्टीला तुम्ही ऊर्जा म्हणता, एखादी गोष्ट ऊर्जा आहे, ठीक आहे, नो डाऊट ऊर्जा आहे. सिद्ध कसं करणार की उष्णता एक ऊर्जा आहे. कोणी सिद्ध करू शकते का स्टुडंट्स? कॅन यू रिप्लाय? हाऊ विल यू प्रूव्ह that heat is a form of energy or heat is a energy? कशी काय ऊर्जा आहे हीट? येस, येस. नाही, वर्क बघा. ठीक आहे, तुम्ही आन्सर द्या, मी सांगतोच तुम्हाला. मग तुमचे आन्सर्स येत आहेत. आन्सर्स तुमचे करेक्ट आहे, पण याच्याने सिद्ध नाही होत. तो स्टेटमेंट नाही टाकत आहे तुम्ही. तुम्ही जे म्हटलं दॅट इज नॉट रॉंग. मयूर ऑल्सो सेट करेक्ट, ओशिन इज ऑल्सो करेक्ट, पूजा इज ऑल्सो करेक्ट. पण जे मला आन्सर पाहिजे ज्याच्याने तुम्ही सिद्ध करू शकता, आपल्याला सिद्ध करायचं आहे विद्यार्थी. बघा, आपण ऊर्जा कोणाला म्हणतो, एक लक्षात घ्या. ऊर्जा म्हणजे एनर्जी आपण कोणत्या गोष्टीला म्हणतो, तीच गोष्ट जी काहीतरी कार्य करू शकते. अशी गोष्ट जे काहीतरी कार्य करू शकते म्हणजे वर्क करू शकते, त्याला आपण ऊर्जा म्हणतो. अच्छा, मग कार्य झालं की नाही झालं हे कसं समजून येईल, है ना. कार्य झालं की नाही झालं, वर्क केलं की नाही केलं हे कसं समजून येईल. तर कार्याचा जो फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला आहे, वर्क इज इक्वल्स टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. विस्थापन आहे ना. तर कार्य झालं तेव्हाच सिद्ध होते जेव्हा बल लावून विस्थापन करता येईल, फोर्स लावून डिस्प्लेसमेंट करता येईल. म्हणजे आम्ही काय म्हणणार की विस्थापन झालं म्हणजे कार्य झालं. विस्थापनचा सिम्बॉल आहे एस. म्हणजे एखाद्या गोष्टीला ऊर्जा आहे की नाही हे सिद्ध करून दाखवायचं आहे ती गोष्ट. आता कोणी म्हटलं हीट ऊर्जा आहे का, हे सिद्ध करतोय. तर ऊर्जा असेल हीट, तर नक्कीच ते कार्य करू शकतो. कार्य कसं झालं, तर जेव्हा विस्थापन होईल तर ऑटोमॅटिक कार्य झालं असं समजा. एक वस्तू इथे आहे, जसं मी इथे टेबलवर ठेवली वस्तू, आणि दुसऱ्या दिवशी येऊन पाहतो तर ही वस्तू त्या टेबलवर ठेवली आहे. आता हे ऑटोमॅटिक स्वतः तर गेली नाही,
हिला स्वतः तर गेली नसेल उडून, तर हिच्यावर कुठून तरी काहीतरी बल लागलं आणि त्या बलामुळे काय झालं, विस्थापन झालं. तर जेव्हा विस्थापन होते तर नक्कीच समजून जा बल लागला, ऑटोमॅटिक काही विस्थापित होत नाही. तर विस्थापन झालं म्हणजे नक्कीच कार्य झालं असेल, आणि जी गोष्ट कार्य करू शकते त्यालाच आपण ऊर्जा म्हणतो. तर हीट जर काही विस्थापन करू शकत असेल तर ते ऑटोमॅटिक ते ऊर्जा होऊन जाईल. तर हीट, उष्णता काही विस्थापित करू शकते का? आपल्या जागेवरून काय कशाला तरी डिस्प्लेस करू शकते का? तर नक्कीच करते. तुम्ही बघा, आपण पाणी गरम करायला ठेवतो गॅसवर, ओके, इथून हीट मिळत आहे. गॅसवर जर आपण पाणी गरम करायला ठेवतो तर तुम्ही बघा, पाण्याचे मॉलिक्युल्स किंवा काही बबल्स तुम्हाला अशा मोशनमध्ये दिसतात. पाण्याच्या आतमध्ये पाणी गरम होते ना, उकडायला लागते तर आतमध्ये मोशन्स दिसते ना, ते असंही दिसते उघड्या डोळ्याने, है ना. आपण मॉलिक्युलर लेवलवर तर पाहत नाही. मॉलिक्युलर लेवलवर काय होते, रेणूच्या स्वरूपात काय होते की पाण्याचे रेणू असे व्हायब्रेट व्हायला लागतात. मॉलिक्युल्स व्हायब्रेशन मोडमध्ये येतात. का बरं व्हायब्रेशन मोडमध्ये आले? कारण त्यांना हीट मिळाली म्हणून त्यांच्यामध्ये ऊर्जा संचार झाला आणि आता ते आपल्या जागेवर व्हायब्रेट होत आहेत. मॉलिक्युल्स इकडे तिकडे फ्लो होत आहेत. तर हे फ्लो म्हणजेच विस्थापन आहे ना. तर या हीटमुळे पाण्याच्या मॉलिक्युल्समध्ये विस्थापन घडून आले. तर विस्थापन झाले म्हणजे कार्य झालं, आणि जो कार्य करू शकते त्याला आपण काय म्हणतो, ऊर्जा आहे असं म्हणतो. उष्णता सुद्धा काय आहे, ऊर्जा आहे. आय होप यू अंडरस्टूड. हॅव यू अंडरस्टूड माय डिअर स्टुडंट्स? येस, व्हेरी गुड. ठीक आहे ना. चला, तर हीट एक काय आहे, ऊर्जा आहे. तर याचं SI युनिट काय राहील? SI युनिट आपण ऊर्जा आहे त्या जूल, जे ऊर्जा आहे त्याला जूलमध्ये मोजतो. पण जनरली त्याला एक सब युनिट आहे, दुसरा एक युनिट आहे. आपण स्पेशली हीटचं युनिट कॅलरी म्हणून घेतो. कॅलरी, ओके. तर कॅलरी इज अ लोकल युनिट ऑफ हीट, ओके. कॅलरीमध्ये आपण हीट वगैरे मोजतो, ठीक आहे. मग येते की हीट तर आपल्याला समजलं. आता टेम्परेचर, मग येते तापमान म्हणजेच टेम्परेचर. तर विद्यार्थ्यांना आता सांगा, टेम्परेचर काय असते? हाऊ विल यू डिफाईन टेम्परेचर? सांगा. हां, yes, tell me. Very good, dear students. Measurement of heat, level of heat, measure of heat, absorb heat, change of heat in atmosphere, हीटचे प्रमाण, सगळ्यांची उत्तर बरोबर आहे. हीट जे आपण मोजतो ना, तर ते हीट जी आहे मोजतो तर आपण त्याला कॅलरीमध्ये, पण एखाद्या विशिष्ट बॉडीमध्ये, एखाद्या विशिष्ट वस्तूमध्ये उष्णतेची किती प्रमाण आहे हे कसं सांगायचं? तर हे सांगण्यासाठी आपण एक क्वांटिटी घेतो, फिजिकल क्वांटिटी, त्याला भौतिक राशी म्हणूया, आणि ती राशी आहे तापमान. तर तापमान म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट वस्तूमध्ये असलेली उष्णतेची पातळी, लेवल. करेक्ट आहे तुमचा आन्सर. जसं आपली ह्युमन बॉडी हिटेड आहे का? तर नक्कीच हिटेड आहे ना. तुम्ही बघा, आपण आपल्या डोळ्यातून अश्रू जर पडले तर अश्रूसुद्धा थोडेसे कोमट वाटतात आपल्याला, ओके. आपण जर तोंडात बोट घातला तर आपल्याला बघा एक टेम्परेचर फील होतं, एक गरमाहट फील होते, उष्णता फील होते. तर आपली बॉडी पण काय, हिटेड आहे. कुठून हीट जनरेट होते? तर तुम्ही बायोलॉजीमध्ये शिकले असेल, मेटाबॉलिझम सुरू असते, ते सगळ्या प्रोसेसेसमध्ये आतमध्ये हीट जनरेशन कंटिन्युअस सुरू असते. मग हीट जनरेशन कंटिन्युअस सुरू आहे तर आपली बॉडी हिटेड आहे. मग आता आपली बॉडीमध्ये काहीतरी उष्णतेची पातळी आहे.
तर ती पातळी आता सांगायची कशी, कोणत्या भाषेत सांगायची, तर मग आपण या राशीच्या संदर्भात सांगतो है ना. तर टेम्परेचर सांगतो जेव्हा आपण, म्हणजे इनडायरेक्टली आपण कुठल्याही बॉडीमध्ये असलेली उष्णतेची पातळी सांगतो. ओके. हीट जे आहे, उष्णता जी आहे ती हाय टेम्परेचर आणि लो टेम्परेचर, उच्च तापमान आणि कमी तापमान असेल तर ही जी हीट आहे, हीट नेहमी हाय टेम्परेचर वरून लो टेम्परेचरवर फ्लो होते. उष्णता नेहमी उच्च तापमानापासून कमी तापमानाकडे फ्लो होते. उष्णता नेहमी उच्च तापमानापासून कमी तापमानाकडे फ्लो होते आणि हेच उष्णतेचं विशिष्ट गुणधर्म आहे ना. ज्या बॉडीमध्ये टेम्परेचर जास्ती आहे त्या बॉडीमधून उष्णता कमी ठिकाणी, कमी टेम्परेचर असलेल्या ठिकाणी फ्लो होते. ओके. याचं एक उदाहरण ते उदाहरण मी नंतर सांगतो. तुम्ही मला सांगा, हे असं कधी होते का, हीट फ्लोज फ्रॉम लो टेम्परेचर टू हाय टेम्परेचर. कधी कमी तापमानाकडून जास्ती तापमानाकडे हीट फ्लो होते का, सांगा. असं होते का. स्टुडंट्स सगळे रिप्लाय करत चला ना. येस नो रिप्लाय करायला काही प्रॉब्लेम नाही ना. चुकलं तर चुकलं, पण रिप्लाय सगळे करा. आतापर्यंत जितके रिप्लाय झाले त्यामध्ये वैभवचा रिप्लाय येस आहे, बाकी सगळे नो म्हणत आहेत. विशाखाचा रिप्लाय येस आला, अमोलचा रिप्लाय खूप डिप्लोमॅटिक आला, इन जनरल नो. इट्स अ डिप्लोमॅटिक आन्सर होता. डिप्लोमॅटिक आन्सर्स कसे आहेत ना, तुम्हाला जे वाटते ते घेऊन घ्या, पण म्हणजे असं देऊन दिलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर येस म्हणणारे कमी आहेत आणि जे नो म्हणणारे आहेत ते जास्त आहेत. तर असं होते, ॲक्च्युली असं होते. ठीक आहे. बघा, एक गोष्ट सांगतो की हाय टेम्परेचरवरून हीट लो टेम्परेचरवर जाते, तर ही गोष्ट जी आहे ना, ही काय नैसर्गिक आहे, म्हणजे नॅचरल आहे. हे नॅचरल आहे. म्हणजे आपण नाही का, ही एक टाकी आहे पाण्याची, त्याच्यात पाणी भरलं आहे आणि इकडे दुसरं एक टाकी आहे पाण्याची, ही जमीन आहे. ओके. बिल्डिंग आहे समजा, इथून पाणी इथे येऊ शकते है ना. हे नॅचरल प्रोसेस आहे, नॅचरल प्रोसेस आहे. पण पाण्याला इथून तुम्ही इथे नॅचरली नाही पोहोचू शकत. म्हणजे पाणी आपोआप खालून वरती नॅचरली नाही जात, नैसर्गिकरित्या नाही जात, कारण त्याला ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट काम करावं लागेल ना, तर ते शक्य नाही आहे. तसंच हे समजा, याच्याशी याची तुलना करा. हाय टेम्परेचरवरून लो टेम्परेचरवर हीट जर जात असेल तर ही नॅचरल प्रोसेस आहे, नैसर्गिक. याच्यासाठी आपल्याला काही करावं नाही लागत, ते ऑटोमॅटिक होऊन जाते. पण जर तुम्हाला लो टेम्परेचरवरून हाय टेम्परेचरवर हीट पाठवायची असेल तर ते होऊ शकते. जसं इथे खालून पाणी वरती पाठवू शकतो, फक्त आम्हाला ऊर्जा पुरवावी लागते, आम्हाला एनर्जी द्यावी लागते. कसं, तर आपल्या घरी बघा, वरती पाण्याची टंकी आहे, खाली आपला एक चांगला सिंक आहे मोठा, 1000 लिटरचा वगैरे असेल, त्याच्यामध्ये पाणी NMCच्या म्हणजे नळामधलं स्टोर होते. आणि आता हे भरलेलं पाणी खालून वरती पाठवायचं आहे, तर आपण काय करतो, पंप वापरतो. हा पंप काय करते, खालचं पाणी वरच्या टाकीपर्यंत पोहोचून देते. अगेन्स्ट ग्रॅव्हिटी काम केलं, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्धात काम केलं, तर आता ते आपोआप नाही झालं, आपण तिथे पंप लावला. आणि पंप कशावर चालतो विद्यार्थ्यांनो, विद्युत ऊर्जेवर चालतो. म्हणजे जर उलट करायचं आहे, नॅचरल प्रोसेसच्या उलट करायचं आहे, तर आपल्याला बाहेरून ऊर्जा पुरवावी लागते. इथेही तसंच, जर लो टेम्परेचरवरून हाय टेम्परेचरवर हीट पाठवायची असेल
तर तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला काहीतरी ऊर्जा द्यावी लागेल. तर कुठे देतो आपण ऊर्जा? सांगा बरं. लो टू हाय टेम्परेचर हा जो कन्सेप्ट आहे, लो टेम्परेचर टू हाय टेम्परेचर, हा असं तुम्ही एखादी उदाहरण सांगा की जिथे तुम्हाला हे पाहायला मिळते. लो टू हाय. कॅन यू टेल मी वन ऑफ द एक्झाम्पल्स माय डिअर स्टुडंट्स? लो टेम्परेचर टू हाय टेम्परेचर याचं एखादी उदाहरण सांगू शकता की असं तुम्ही पाहिलं आहे या ठिकाणी, असं होतंय म्हणून? ओके, नो आन्सर. तुम्हाला आन्सर कळलं तर मग एकदा मी टाकून द्या तिथे टेक्स्टमध्ये. तोपर्यंत मी हाय टू लोचे एक्झाम्पल्स सांगतो. हाय टू लोचे एक्झाम्पल्स बघा. एक सिम्पलसा एक्झाम्पल घेऊया. उन्हाळा, समर, समर सीझन. समर सीझन आहे आणि हा एक व्यक्ती आहे. हा व्यक्ती आहे सपोज करा. ओके. समर सीझनमध्ये आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती राहते? तर समर असो, विंटर असो, रेनी असो, जर आपली बॉडी तापामध्ये नाही आहे तर आपल्या बॉडीचं टेम्परेचर जनरली 35 डिग्री सेल्सिअस असते. फॅरनहाईटमध्ये 98.6 डिग्री फॅरनहाईट हा टेम्परेचर असते. आणि समर आहे तर ऑब्वियसली आजूबाजूचं वातावरण तापलेलं असते. तर आजूबाजूला आणि खास करून नागपूरला आपल्याला वातावरणाचं तापमान काय दिसते? 45 डिग्री सेल्सिअस दिसते. हे ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर आहे आणि हा आपल्या बॉडीचा टेम्परेचर. आता इथे बघा, इथे आपल्याला दिसते बाहेर हॉटनेस आहे आणि आपली बॉडी त्यानिमित्त 45च्या निमित्त काय आहे? कोल्ड आहे. एक गोष्ट हे हॉट आणि कोल्डबद्दल मी सांगतो. बघा, हे जो हॉट आहे आणि कोल्ड आहे ना, हे आपण जे म्हणतो की एखादी वस्तू हॉट आहे, एखादी वस्तू कोल्ड आहे, गरम आहे, थंड आहे, हे जे कन्सेप्ट वापरतो ना, हा कन्सेप्ट कसा आहे ना, सापेक्षरित्या सांगितलं जातं. हा रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. रिलेटिव्ह कन्सेप्ट म्हणजे कसं? बघा, मी जर तुम्हाला विचारलं की 100 डिग्री सेल्सिअस 100 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरवर जे काही हीट असेल, जो काही पदार्थ असेल, जो काही वस्तू असेल, तर हे गरम आहे की थंड आहे? जर तुम्हाला म्हटलं की 100 डिग्री सेल्सिअसवर आहे, पाणी आहे, मी गॅसवर पाणी ठेवलं, 100 डिग्री सेल्सिअसवर आलं, तर हे हे हीटेड आहे म्हणजे गरम आहे की हे थंड आहे? सांगा बरं. इज इट हॉट ऑर कोल्ड? रिप्लाय. ओशिन हॅज गिवन सम आन्सर. ओशिन, मी येतो थोड्या वेळात. तर आपण याला काय म्हणू? याला नो डाऊट आपण हॉटच म्हणू, कारण याच्यामध्ये आपण हात वगैरे टाकला तर आपल्याला खूप जास्त गरमाट फील होते. ठीक आहे. आता मला सांगा, एक बॉडी 200 डिग्री सेल्सिअसवर. ठीक आहे. आता तुम्ही याच्या कंपॅरिझनमध्ये सांगा हा काय? 100 डिग्री सेल्सिअस आणि 200 डिग्री सेल्सिअसमध्ये तुम्ही हॉट कोणाला म्हणाल आणि कोल्ड कोणाला म्हणाल? तर याला आपण हॉट म्हणू आणि हा काय राहील? कोल्ड राहील. ओके. आणि जर मी 50 डिग्रीच्या 50 डिग्री सेल्सिअसच्या अँगलनी म्हटलं तर मग याच्यामध्ये मला याला कोल्ड म्हणावं लागेल आणि याला हॉट म्हणावं लागेल. म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसवाली बॉडी कधी मला कोल्ड दिसते आणि 100 डिग्री सेल्सिअसवाली बॉडीच कधी मला हॉट दिसते. म्हणजे ती हॉट आहे की एक्झॅक्टली कोल्ड आहे हे सांगूच शकत नाही. कारण हा जो हॉटनेस आणि कोल्डनेस, गरम आणि थंड, हा जो कन्सेप्ट आहे हा रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे, सापेक्षता आहे. म्हणजे कोणाच्या तरी संदर्भात आम्ही हॉटनेस किंवा कोल्डनेस सांगू शकतो. याच्या संदर्भात हे हॉट आहे पण याच्या संदर्भात हे काय? कोल्ड आहे. तर हा एक सापेक्षरित्या, सापेक्ष म्हणजे कसं? कोणाला तरी धरून आपल्याला सांगावं लागतं. तर इट्स अ रिलेटिव्ह फिनॉमिनॉन. ओके, इट्स अ रिलेटिव्ह फिनॉमिनॉन. याने सापेक्षता घेऊनच सांगू शकतो. ठीक आहे. आता इथे बघा, हा जो व्यक्ती होता, हा व्यक्ती 35 डिग्री सेल्सिअसवर आहे आणि बाहेर 45 आहे. तर हा कोल्ड झाला आणि हा काय झाला? हॉट. तर हायर टेम्परेचरवरून लो टेम्परेचरकडे काय होईल? हीट फ्लो होईल. म्हणजे हीट बाहेरून याच्या बॉडीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल. आता समजा असं होत आहे, बॉडीमधून प्रवेश करत आहे, तर हे केव्हापर्यंत चालेल? केव्हापर्यंत?
तर हे हॉटनेस टू कोल्डनेस असा जो हीट फ्लो होतो तर हा तेव्हापर्यंत होतो जेव्हापर्यंत दोन्ही बॉडीजचा टेम्परेचर इक्वल होत नाही. एकदा टेम्परेचर इक्विलिब्रियमवर आलं, तापमान समान झालं दोन्ही बॉडीचं, तर हीट फ्लो थांबून जातं. तर इथे 45 डिग्री सेल्सिअस आहे, ते 35. इथून हीट बॉडीमध्ये आत येत जाईल आणि आपली बॉडी तापत जाईल. आणि आपली बॉडी तापत गेली तर जोपर्यंत इक्विलिब्रियम नाही तोपर्यंत सुरू राहील. पण विद्यार्थ्यांनो, तापमानाच्या बाबतीत आपण पाहिलं तर आपल्या बॉडीचं जर 98.6 डिग्री फॅरनहाईट हा नॉर्मल टेम्परेचर आपण घेतो, 98.6 डिग्री फॅरनहाईट हा नॉर्मल टेम्परेचर घेतो, तर लक्षात ठेवा की आम्ही जर अप्पर साईडला जातो ना, अप्पर साईडला आपण 108 डिग्री फॅरनहाईटपर्यंत व्यवस्थित जिवंत राहू शकतो. म्हणजे ताप राहील, बॉडी तापात राहील, पण माणूस मरत नाही त्यामध्ये. आणि इकडे खाली गेलो आपण, तर खाली गेल्यावर आपण बघू की 95 डिग्री फॅरनहाईट, ओके, इथपर्यंतच आपली बॉडी झेलू शकते. 95, 94 ते डिपेंड करते बॉडी टू बॉडी. पण हा जो इफेक्ट आहे, हा इफेक्ट एवढा कमीपर्यंतच येऊ शकतो. म्हणजे तुम्ही बघा इथे ऑलमोस्ट मला किती 3 ते 4 डिग्री फॅरनहाईटचा लोअर साईडला फरक आपली बॉडी झेलू शकते. 3 ते 4 डिग्री फॅरनहाईट आपलं टेम्परेचर ड्रॉप झालं तर. आणि इथे 98 टू 108 म्हणजे असं समजा 10 डिग्री फॅरनहाईटच्या आसपासचा फरक बॉडी झेलू शकते. पण 108 म्हणजे हे तापाची कंडिशन आहे, अतिउच्च ताप आहे, खूप बॉडी गरम आहे आणि आपल्या बॉडीच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज फारशा चेंज झालेल्या असतात. तर हे बॉडी काही सहन नाही करत, तर असं होत राहते. आणि जेव्हा हे असं होते तर बॉडी ऑटोमॅटिक त्याला रिस्पॉन्ड करणं सुरू करते. जसं आता तुम्हाला कोरोनाचं माहिती असेल ना, कोरोनावर काही औषध नाही आहे. कोरोनाचा जेव्हा पेशंट सापडतो त्याला घेऊन जातात, तर तिथे त्याला काय करवतात, त्याला तापाची औषध देतात, अँटीबायोटिक देतात आणि त्याची इम्युन सिस्टम वाढावी म्हणून त्याला काहीतरी डोसेस दिले जातात. व्हिटॅमिन सी, झिंक कॉन्ट्रीब्यूट असलेलं. काय केलं, औषध नाही दिली कोरोनावरची, ॲक्च्युली काय केलं, त्याची इम्युन सिस्टीम वाढवली. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सेल्फ अँटीबॉडीज तयार होतात आणि हे जेव्हा व्हायरस बॅक्टेरियाज आपल्यावर अटॅक करतात तर तेव्हा काय होतं, ते फाईट करतात. तर ही जी सिस्टम आहे, ही सिस्टम सगळीकडे लागू पडते. बॉडीचं डायरेक्ट टेम्परेचर वाढत आहे ना, तर बॉडी इतका आसानीने, इतका आरामात टेम्परेचर वाढू नाही देईल. ते स्वतःहून काहीतरी डिफेन्सिव्ह मेकॅनिझम जनरेट करते. ओके, कारण जर 10 डिग्री फॅरनहाईटच्या वरती गेला, 108च्या वरती गेला तर माणूस मरू शकतो ना. तर बॉडी वाचवण्याचा प्रयत्न करते. काय करते बॉडी, तर बॉडी खूप छान घाम सोडायला सुरू करते, घाम सोडते. घाम सोडणे म्हणजे काय होते, तर ॲक्च्युली तोच इफेक्ट आहे जो इफेक्ट आपण आपला जो मातीचा माठ असतो ना विद्यार्थ्यांनो, त्याच्यामध्ये दिसतो. मातीच्या माठाला काय असते, बारीक बारीक छिद्र असतात आणि या छिद्रामधून पाणी झिरपत असतं. झिरपत असलेलं पाणी जेव्हा वाहत्या कोरड्या हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये येते तर इथे एक बाष्पीभवनाची प्रोसेस होत राहते. हे बाष्पीभवन आपण शिकणार आहे चॅप्टरमध्ये. बाष्पीभवन म्हणजे इव्हॅपोरेशन होत राहते आणि या इव्हॅपोरेशनचा इफेक्ट काय होते, आतमधल्या बाजूला, माठाच्या आतमधल्या बाजूला थंडावा निर्माण होतो, कोल्डनेस निर्माण होतो. म्हणून उन्हाळ्यात बाहेर कितीही गरम असलं तरी आपल्याला माठातलं पाणी थंड मिळतं. ठीक आहे ना. असंच आपल्या बॉडीमध्ये होतं. बॉडीमध्ये छिद्र आहेत स्किनला, त्याच्यातनं पाणी म्हणजे घाम झिरपत असतो आणि हा झिरपत असलेल्या घामाचा हवेशी कॉन्टॅक्ट येतो, तर इथे इव्हॅपोरेशन प्रोसेस होते आणि त्यामुळे आतमध्ये थंडावा निर्माण होतो. बघा कधी असं तुम्हाला झालं असेल, खूप घाम आला असेल, कच्चं घाम, आणि हव्याचा एक झोका आला तर आपल्याला कसं असं आल्हाददायक वाटतं. तर ते तीच प्रोसेस आहे. तर बॉडी आपलं टेम्परेचर वाढवत नाही, ती आपली डिफेन्सिव्ह मेकॅनिझम स्वतः तयार करते, घाम सोडते आणि ऑटोमॅटिक आपण काय करतो, इंटरनली कूल फील करायला लागतो. म्हणजे 35च्या वरती टेम्परेचर जाऊ नये हेल्दी बॉडी असेल तर. पण याच्या व्यतिरिक्त आपण पण काहीतरी प्रिकॉशन्स घेतो विद्यार्थ्यांना. आपण स्वतःलाही वाचवतो, पांढरे कपडे घालतो है ना. पांढरे कपडे काय करतात, हीट रिफ्लॅक्ट करून टाकतात, उष्णता आपल्या शरीरात प्रवेश करू शकत नाही. ओके, तर हा इफेक्ट आहे समर सीझनमधला.
विंटरमध्ये काय होते, तर विंटरमध्ये अगदी याच्या उलट होते. ओके, तर पुन्हा विंटरची गोष्ट बघूया. विंटरमध्ये ही आपली बॉडी आहे सपोज कर, आणि आता या बॉडीचं टेम्परेचर किती राहील विंटरमध्ये, तर विंटर असो कोणताही सीझन असो टेम्परेचर तेवढंच राहील 35 डिग्री सेल्सिअस आहे, फॅरनहाईट नाही, 35 डिग्री सेल्सिअस. आणि बाहेरचं टेम्परेचर किती असते, तर आपल्या नागपूरचं वगैरे किती असते, 10 डिग्री सेल्सिअसच्या खाली असते, 5-10 असं असते ना थंडीच्या वेळेस. आता त्यानिमित्त बघा, सापेक्षतानुसार रिलेटिव्ह कन्सेप्टच्यानुसार ही बॉडी काय झाली, बाहेर कोल्ड झालं आणि हे हॉट झालं, तर ऑटोमॅटिक आपल्या बॉडीमधनं हीट बाहेर पडणं सुरू होते, आणि पुन्हा तीच गोष्ट की केव्हापर्यंत हीट बाहेर जाईल, तर जोपर्यंत टेम्परेचर बॅलन्स नाही होत तोपर्यंत हीट निघत जाईल. मग हीट निघत जाईल तर मग बॉडी सोडेल का, म्हणजे आता टेम्परेचर कमी होत जाईल ना, टेम्परेचर तर 3 डिग्री 4 डिग्री फॅरनहाईटही कमी झालं तर काय होते, बॉडीचा म्हणजे जीव जाऊ शकतो. तर मग अशा वेळेस बॉडी जिवंत राहण्यासाठी पुन्हा एक सेल्फ मेकॅनिझम सुरुवात करते. काय करते, आपण शिवर करतो, थरथर कापायला लागतो. थरथर कापणं हे बॉडीची एक फिजिकल प्रोसेस आहे. या प्रोसेसनुसार काय होते की आपल्या आतमधले जे मसल्स आहेत ते घर्षण पावतात, आणि घर्षण पावल्यामुळे ऑटोमॅटिक तिथे उष्णता निर्माण होते, आणि उष्णता निर्माण होते तर आपल्या बॉडीमध्ये टेम्परेचर मेंटेन राहण्याचा प्रयत्न सुरू असतो. हे बॉडी स्वतः डिफेन्सिव्ह करते. पण आपण काय करतो, आपण वरून काहीतरी इथे नाही का, इथे जसे आपण समरमध्ये काही विशिष्ट कपडे घातले, स्वतःला थंड ठेवण्यासाठी कूलर एसीचा वापर केला, हे आपण केलेले प्रोसेसेस आहेत. इकडे विंटरमध्ये बॉडी पुन्हा टेम्परेचर लूज करत आहे, तर आपण स्वतःहून काय करतो, तर आपण थंडीचे कपडे घालतो, स्वतःला ब्लँकेटमध्ये झाकून ठेवतो, आणि आपण प्रयत्न हा करतो की बॉडीच्या आतमधून हीट बाहेर जायला नको, है ना. तर या 2 कारणांवरून आपल्याला हे समजून येते, विंटर आणि समरचं उदाहरण, की बॉडी किंवा कुठलाही वस्तू असो हाय टेम्परेचरवरून लो टेम्परेचरवर हीट बाहेर पाठवतो, है ना. हीट फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. पण मी विचारलं होतं लो टू हाय असं होते का, तर ओशिननी दिला होता मला वाटते उत्तर, आणि ओशिनचं उत्तर करेक्ट होतं. जस्ट लेट मी नो. एक मिनिट. येस सेवक, तुमचा एक्झाम्पल करेक्ट आहे. विथ द हेल्प ऑफ वॉटर सेम टेम्परेचर सर, अर्थ ॲब्सॉर्ब हीट फ्रॉम सन अँड ट्रान्सफर इट टू एन्व्हायरमेंट. व्हॉट टाईप ऑफ ट्रान्सफर इज दिस. आहे ते अर्थ, ते कंडक्शन कन्व्हेक्शन. कोणी विचारला हा प्रश्न, प्रिया जे अर्थ आणि सनपासून जे आपल्याला हीट मिळते ना, त्याच्यात काही प्रोसेसेस आहेत. आपल्याला आपण म्हणतो ना उष्णता इथून तिथे वाहून जाते, तर त्या प्रोसेसेस आहेत, ते कंडक्शन कन्व्हेक्शन रेडिएशन. तर ते आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. तर आता सध्यापुरती ते थांबूया, आपण खूप बेसिक लेवलवर आहोत. पण प्रिया ते सगळं एक्सप्लेन केलं जाईल. माझा प्रश्न हा इथे क्लिअर करूया की लो वरून हायवर होते का, लो टू हाय फ्लो हीटचा होतो का, तर नक्की होते. आणि तो एक्झाम्पल होता विद्यार्थ्यांनो जो ओशींनी सांगितला, तो आहे फ्रीज, आपला घरचा फ्रीज. विद्यार्थ्यांनो हा जो फ्रीज आहे, हा फ्रीज जनरली आपला असा असतो, याच्यामध्ये वरचा जो आहे तो कॉम्प्रेसर म्हणतो त्याला, है ना, आणि हा खालचा पोर्शन वेगळा. ठीक आहे, हा आपला फ्रीज आहे. इथे टेम्परेचर जो कॉम्प्रेसर आहे, जिथे आपण बर्फ वगैरे बनवतो, है ना, आईस क्यूब्स बनवतो, इथला टेम्परेचर नियर अबाउट -5 डिग्री सेल्सिअस असते. -5 डिग्री सेल्सिअस म्हणून बर्फ तिथे बनतो, नियर अबाउट होतं. आणि इथे बर्फ बनते का, नाही, इथे टेम्परेचर नियर अबाउट 5 डिग्री सेल्सिअस असते. म्हणजे -5 to +5, -5 to +5 या रेंजमध्ये आपली फ्रीज असते. आता ह्या फ्रीजच्या आतमधला हा टेम्परेचर आहे, आणि बाहेर किती असते, तर बाहेर रूम टेम्परेचर आपण नेहमी 25 डिग्री सेल्सिअस घेतो. एक जनरल ॲव्हरेज टेम्परेचर इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये 25 डिग्री सेल्सिअस घेऊया. तर 25 डिग्री सेल्सिअस बाहेर आहे, आणि आतमध्ये -5 to 5 डिग्री आहे. आता सांगा, आपली फ्रीज काय झाली, सापेक्षतेनुसार कोल्ड झाली,
आणि 25 डिग्री काय झालं, तर हॉट झालं. हॉट झालं. तर आता हीट कशी फ्लो कशी होईल, तर हीट आतूनच बाहेर जाईल ना. हीट आतून बाहेर जाईल, म्हणजे लो टेम्परेचरवरून हाय टेम्परेचरकडे जाईल ना. पण आता असं होत नाही, असं ऑटोमॅटिक होत नाही. कसं, तर आपली फ्रीज इन्सुलेटेड असते आहे ना, तिचे दार वगैरे बघा जाड असतात, म्हणजे इथून हा जो थंडावा आहे बघा, ॲक्च्युअलमध्ये हॉट टू लो व्हायला पाहिजे नॅचरली, पण आपण काय म्हणतो की इथून इथे फ्लो कसं होतो ते पाहायचं आपल्याला. लो टू हॉट पाहायचं आहे ना आपल्याला. लो टेम्परेचर म्हणजे कोल्ड टू हॉट पाहायचं आहे, ते कसं होते मी सांगतो. पहिली गोष्ट, बाहेरून तापमान जास्ती असल्यामुळे हीट रेडिएशन्स इकडे येण्याचा प्रयत्न करतात. ओके, ती नॅचरल प्रोसेस आहे, हाय टेम्परेचरवरून लो टेम्परेचरवर. पण असं होत नाही, कारण आपल्या फ्रीजमध्ये खूप भयंकर इन्सुलेशन असतं, म्हणून बाहेरची गरमी आतमध्ये नाही जात आणि आतील थंडावा मेंटेन राहतो. पण तरी असं समजा की या फ्रीजमध्ये आपण एक भांडं ठेवलं, जे बाहेर ठेवलं होतं, म्हणजे 25 डिग्री सेल्सिअसवाला एक भांडं, कुठला तरी पदार्थ आपण इथे टाकून ठेवला. म्हणजे बघा, एखादी दुधाचा गंज असेल, तो नॉर्मली बाहेर होता, आता 25 डिग्री सेल्सिअसवाला तो गंज इथे आणून टाकून दिला. आता काय होईल, हा 25 डिग्री सेल्सिअसवाला गंज इथे आला, तर इथे टेम्परेचर वाढायला लागेल, फ्रीजचा टेम्परेचर वाढायला लागेल. पण फ्रीजला तर हा टेम्परेचर मेंटेन करायचा आहे, तर फ्रीज काय करेल, फ्रीज या आतमधून एका विशिष्ट पद्धतीने हीट बाहेर उत्सर्जित करेल. फ्रीज काय करेल की तिथे जे तापमान वाढत आहे, उष्णता वाढत आहे, आणि फ्रीजचा जो आतमधला टेम्परेचर आहे तो -5 to +5 आहे, तर हा जो टेम्परेचर मेंटेन ठेवायचा आहे, आणि इथे आपण दुसरी एक 25 डिग्री सेल्सिअसवाली वस्तू टाकली, इथे गरमाहट निर्माण होत आहे, तर ते गरमाहट निर्माण नाही व्हायला पाहिजे, म्हणून आतमधली जी वाढती उष्णता आहे ती फ्रीज काय करत असते, बाहेर फेकत असते. तुम्ही बघा, फ्रीजच्या मागच्या बाजूला बघा, नेहमी खूप गरम दिसते, तर ते काय आहे, गरम का बरं असते, कारण आतमधली कंटिन्युअस हीट बाहेर इजेक्ट होत असते, उष्णता बाहेर फेकली जात असते. म्हणजे आपल्याला इथे दिसते की लो टेम्परेचरपासून, थंडाव्यापासून, लो टेम्परेचरपासून हीट कुठे चालली, हॉट किंवा हाय टेम्परेचर. तर फ्रीजच्या आतमधून उष्णता बाहेर निघत असते, म्हणजे इथे आम्हाला दिसेल लो टेम्परेचरवरून आपण हाय टेम्परेचरवर जातो. ओके, आणि ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस घडवून आणण्यासाठी, हे ऑटोमॅटिक होणार नाही, हे घडवून आणण्यासाठी आपण काय करतो, तर आपण इलेक्ट्रिकल एनर्जीचा वापर करतो. इलेक्ट्रिकल एनर्जीचा वापर करतो है ना. आणि कारण हे नॅचरल नाही ना, नॅचरलच्या अपोजिट जे करायचं असते ना, त्याच्यामध्ये ऊर्जा पुरवावी लागते. हाच कन्सेप्ट एसीच्या बाबतीत लागू होतो. एसी रूम थंड असते, बाहेर गरम आहे. एसी रूममध्ये टेम्परेचर वाढत गेलं तर त्या थंड तापमानातून जे हीट वाढत आहे, ती हीट काय बाहेर इजेक्ट केली जाते. म्हणून एसीचे जे फॅन्स आउटलेटमध्ये असतात, तिथून बघा पुष्कळदा तुम्हाला गरम हवा बाहेर पडताना दिसते. तर आय होप लो टू हायचा कन्सेप्ट तुम्हाला कळला असेल. येस, तो फेरॉन जो आहे, तो फेरॉन एक रेफ्रिजरंट आहे. आता तुम्ही हा प्रश्न विचारला, चला सांगूया की का बरं असं, इथे असं कोण आहे जो हे काम करून देते. तर इथे एक रेफ्रिजरंट वापरतो आपण. रेफ्रिजरंट म्हणजे काय, तर एक प्रकारचा तो लिक्विड आहे, तो लिक्विड फ्रीजमध्ये फ्लो होत असतो, तो काय करतो, हीट ॲब्झॉर्ब करतो आणि तिकडे बाहेर नेऊन त्या हीटला इजेक्ट करतो. मागच्या बाजूला जी गरमाहट असते ना, तो हा फेरॉन काय करतो, रेफ्रिजरंट. फेरॉनच नाही, आणखी रेफ्रिजरंट आहेत. हे सगळे रेफ्रिजरंट हे काम करतात, हीटला, उष्णतेला फ्रीजच्या आतमधून कॅच करून त्याला बाहेर नेऊन इजेक्ट करण्याचं काम हे रेफ्रिजरंट करतात. व्हेरी करेक्ट, व्हेरी करेक्ट. सो स्टुडंट्स, आय होप यू अंडरस्टूड द कन्सेप्ट ऑफ हीट. Any question up till now, students? काही क्वेश्चन असेल तर विचारा विद्यार्थ्यांनो.
ठीक आहे. ठीक आहे, चला मीच एक प्रश्न विचारतो तुम्हाला. मी आज प्रश्न विचारतो, एक्सप्लेनेशन उद्या देतो. प्रश्न हा आहे माझा की एखाद्या पदार्थाचा त्याला उष्णता दिली तर त्या पदार्थाचं तापमान आम्ही किती डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढवू शकतो. एखाद्या पदार्थाला उष्णता दिली तर त्या पदार्थाचं तापमान आम्ही किती डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढवू शकतो. आता तुम्ही याच्यावर भरपूर काही प्रश्न विचारत असाल. समजा मी लोखंड घेतला, त्याला तापवला तर त्याचा 1,500-2,000 डिग्री सेल्सिअसवर तो लिक्विड फॉर्ममध्ये होऊन जाईल, आहे ना. तरी तापवत आहोत आपण तर तो 5,000-6,000 डिग्री सेल्सिअसवर वेपर फॉर्ममध्ये बनेल, आहे ना. तो वेपराईज होऊन जाईल, त्याची वायू बनेल, लोखंडाची वायू. ठीक आहे, तर तरी त्याला तापवत जाईल. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही किती मॅक्सिमम तापवू शकतो, किती मॅक्सिमम एखाद्या गोष्टीचं तापमान वाढवू शकतो. येस, युअर आन्सर्स आर कमिंग. कितीही, कितीही म्हटलंय विनीतने. विनीतचं उत्तर आपण करेक्ट मानूया. कितीही म्हटलं तर हा एक इनफायनाईट झाला, है ना. खरंच आहे का इनफायनाईट? एखाद्या गोष्टीचं टेम्परेचर इनफायनाईट तर पाहिलं का कुठं आपण? तर आपण पाहिलं तर नाही जाऊ, पण आपण सायंटिफिक लेवलवर करेक्ट पाहिलं आहे. आपल्या आजूबाजूला, आपल्या परिसरात आपल्याला जेवढं माहिती आहे ते माहिती आहे की सूर्याच्या जो कोर आहे त्या कोरचं तापमान किती आहे? 1.5 करोड डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे. 15 मिलियन डिग्री सेल्सिअस म्हणजे 1.5 करोड, 1,50,00,000 डिग्री सेल्सिअस सूर्याच्या मध्यभागी कोरचं तापमान आहे. तर हा टेम्परेचर आम्हाला माहिती आहे. हा करेक्ट आहे. करेक्ट आहे म्हणजे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. तर हा टेम्परेचर माहिती आहे. तर हा आता आपला सूर्य आहे, एक स्टार आहे. असे कितीतरी अब्जो स्टार युनिवर्समध्ये आहे आणि सूर्य त्यांच्यासमोर काहीही स्टँड नाही करत. सूर्य जर एवढा असेल तर या रूम इतका मोठा पण स्टार आहे जो आम्हाला माहिती आहे. तर मग विचार करा की मग आणखी मोठे स्टार्स, तर त्यांचे कोर होऊ शकते आणखी तप्त असतील. सूर्याच्या उष्णतेच्या पुढे आणखी जास्त उष्णता देणारे आणखी स्टार्स आहेत. तर हा जो टेम्परेचर आहे हा काही एंड होताना दिसत नाही, है ना. 1.5 करोड तर आमच्या सूर्याचा आहे, पण बाकीच्या ठिकाणी होऊ शकते जास्ती असेल. तर हा जो टेम्परेचर आहे हा टेम्परेचर याला काही लिमिट दिसत नाही. म्हणून आपण असं म्हणू शकतो की आम्ही कुठल्याही वस्तूला तापवायला गेलो तर त्याच्या तापमानाची वरची लिमिट काही आहेच, कितीही तापवू शकतो. आणि इथे काय तापत आहे? सूर्याच्या आतमध्ये 1.5 करोड डिग्री सेल्सिअसवर काय तापत आहे? हायड्रोजन गॅस. म्हणजे गॅस तापू शकते, तर आपण तर लोखंडाला आणखी तापवू शकतो, है ना. गॉट इट. तर अप्पर लिमिट काही आहेच नाही, अप्पर लिमिट काही आहे नाही. ओके, येस. जे काही बघा ते काहीही असो, सेवक ते काय असो, म्हणजे कार्बन मिक्सचर जे काही बनेल आम्ही त्यालाही तापवतो. म्हणजे तापवून आपण एंडलेस करू शकतो, इन्फायनाईट लेवलवर टेम्परेचर नेऊ शकतो. चला, हा झाला उच्च तापमान. ओके. सेकंड गोष्ट, जर एखाद्या वस्तूमधून आपण हीट काढली तर त्याचा टेम्परेचर काय होत जाईल? कमी होत जाईल. तर माझा प्रश्न हा आहे की जर टेम्परेचर कमी होत आहे तर आम्ही एखाद्या वस्तूचं तापमान किती कमी करू शकतो? किती कमी करू शकतो? उच्चवर तर काही लिमिटच नाही. कमी करायला गेलं तर किती कमी करू शकतो? येस, आन्सर द्या स्टुडंट्स. 0 डिग्री सेल्सिअस अप टू फ्रीजिंग पॉइंट, बघा. ओशन 0 डिग्री तर आपल्या फ्रीजमध्येच नाही आहे. फ्रीजमध्ये त्याच्या खाली आहे ना. कमीच तापमान करायचं आहे तर -5 तर फ्रीजच्या आतमध्येच आहे, फ्रीझरमध्ये. ओके. आपण आपल्या पृथ्वीवरच बघूया ना. आपली ही पृथ्वी आहे ना, याचे जे ध्रुव आहेत, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, इकडे अंटार्क्टिका आहे, इकडे आर्टिक सर्कल आहे. इथेच पाहिलं तर टेम्परेचर -60 डिग्री
सेल्सिअसच्या आसपास असतं. अति प्रचंड उष्णता थंडी, अति प्रचंड थंडी, ठीक आहे ना, -60 डिग्री सेल्सिअस असते. आपण काय म्हणतोय की -60 वर तर आताच गेलो, तो 0 नाही म्हणता येणार. 0 इज नॉट द करेक्ट आन्सर. येस 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 येस, पूजा विशाखा हॅज गिवन द करेक्ट आन्सर. बघा, तापमानाची उच्च सीमा, तापमानाची उच्च सीमा लिमिटलेस आहे, कितीही घेऊन जाऊ शकतो. पण जर तापमान मला एखाद्या वस्तूचं कमी करायचं आहे तर त्याच्यावर लिमिट आहे विद्यार्थ्यांना. एका विशिष्ट लेवलच्या खाली आपण तापमान कमी करू नाही शकत, आणि ती लेवल आहे -273.15 डिग्री सेल्सिअस. कोणत्याही गोष्टीचं तापमान -273.15 डिग्री सेल्सिअसच्या खाली जाऊ शकत नाही. हा अति थंड तापमान आहे, अति थंड तापमान आहे. हा इतका थंड तापमान आहे विद्यार्थ्यांनो की जर हा हात त्या टेम्परेचरवर गेला आणि या हाताला असं टिकल केलं तर याची अशी पावडर खाली पडेल. अति भयंकर थंड. सगळ्या प्रोसेसेस या टेम्परेचरवर थांबून जातात. दिस इज अ व्हेरी 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 चिल. म्हणजे आपण आपला जो शेवटचा ग्रह होता नाही का, प्लुटो होता आपला, होता त्याला आता ग्रहांच्या लिस्टमधून काढलं, तिथे सुद्धा एवढा टेम्परेचर आहे, -250च्या आसपास आहे. आम्हाला हे माहीतच नाही की -273 डिग्रीवर सेल्सिअस टेम्परेचर कुठे आहे म्हणून. एवढं टेम्परेचर कधी अनुभवलं नाही. हा थेरॉटिकल टेम्परेचर आहे. या थेरॉटिकल टेम्परेचरच्या खालीपर्यंत आतापर्यंत आम्हाला पाहायला मिळालेलं नाही. तर खालची लिमिट फिक्स्ड आहे, वरची लिमिट पूर्ण फुल आहे. तर हा टेम्परेचर तुम्हाला कळला, व्हेरी गुड. तर आता आपण इथे थांबूया विद्यार्थ्यांनो. या रिलेटेड बाकी सगळ्या गोष्टी मी उद्याच्या क्लासमध्ये सांगेल. तर तुम्हाला काही क्वेश्चन्स? मी हा -273 हा उद्या एकदा सुरुवातीला सांगेल मी पुन्हा काय असते हे, त्याला आपण काय म्हणतो. ओके, सो वी विल स्टॉप नाऊ स्टुडंट्स. माय डिअर स्टुडंट्स, हॅव अ नाईस टाईम. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीतर्फे ज्या क्लास अटेंड करताय तुम्ही आणि फार आवडीने अटेंड करताय त्याबद्दल फार फार धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. असंच क्लासेस अटेंड करत राहा आणि आपलं विज्ञानाचं नॉलेज वाढवत चला. ओके, थँक्स अ लॉट माय डिअर स्टुडंट्स. बाय बाय, सी यू टुमॉरो.